अजित पवारांच्या अपघातानंतर सुनेत्रा पवारांचं पहिलं भाषण. एका क्षणामध्ये आपण सगळे पोरके झालो, दादांच्या मनातील स्वप्न साकार करू. विजयी उमेदवारांच्या समोर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाऊक. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज साप्ताहिक बैठक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन. मंत्री झिरवाळांच्या कार्यालयामधील लाचखोरी प्रकरणी चर्चा होण्याची शक्यता. मुंबई मनपातील विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकरांच्या नावाची आज अधिकृत घोषणा. तर भाजपच्या गणेश खणकरांचं सभागृह नेतेपदी नाव जाहीर होणार. समित्यांमधील सदस्यांचीही घोषणा केली जाणार. 2013 मध्ये भाजप नगरसेवकानेच एका मार्गाला टिपू सुलतानच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. तत्कालीन समितीमध्ये रितू तावडेही होत्या. हर्षवर्धन सपकाळांचा ट्विट करत भाजपवर निशाणा. मुंबई महापालिकेमध्ये त्यावेळेला भाजपची ताकद नव्हती. अंधेरीमधल्या रस्त्याला टिपू सुलतानचं नाव देण्याच्या काँग्रेसच्या आरोपानंतर भाजपच्या गोपाळ शेट्टींचं स्पष्टीकरण. सपकाळांच्या वक्तव्यानंतर पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्या समोर मोठा तणाव. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने सामने. दोन्ही कार्यकर्त्यांची एकमेकांवर दगडफेक. 50 ते 60 भाजप कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. भिवंडी महापालिकेमध्ये महायुतीमध्ये फूट. भाजप शिवसेना महापौर पदाची निवडणूक वेगवेगळी लढवणार. पक्षनेते प्रकाश पाटील यांची घोषणा. माजी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याचं प्रकरण. कोकाटेंची आमदारकी जाणार की राहणार याकडे लक्ष. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरामध्ये चक्क गोमूत्र शिंपडलं. सिल्लोड तालुक्याच्या रहिमाबाद इथला प्रकार. सत्तारांच्या दर्शनानंतर मंदिर शुद्धीकरण केल्याचा व्हिडिओतून दावा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या अभ्यासासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार. सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी सचिव CP जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती.